आपल्या समाजात आपण अनेकदा एक गोष्ट ऐकतो की माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा 13 दिवस हा त्याच्या घरातच असतो. मग 10वा दिवस, 11वा, 12वा, 13वा या दिवसांना विशेष महत्व दिलं जातं. पण खरंच मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस हा त्याच घरात राहतो का? मृत व्यक्ती आपल्या घरातल्या लोकांना पाहत असते का? आणि 13व्या दिवशी नेमकं काय होतं, हा प्रश्न आम्हाला एका प्रेक्षकाने विचारलाय. आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न फक्त त्या एका व्यक्तीचा किंवा त्या प्रेक्षकाचा नाहीये, तर अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे. म्हणून आज आपण कोणतीही समाजात प्रचलित असलेली समजूत ह्यालाच अंतिम सत्य मानणार नाहीये, तर गरुड पुराण, भगवद्गीता आणि श्रीमद भागवतात नेमकं काय सांगितलं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करूया की मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरातच राहतो, हे वाक्य जसंच्या तसं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की 13 दिवसांचा शास्त्रीय संदर्भ हा नाहीये म्हणून. मग नेमकं शास्त्र काय सांगतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आत्मा म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आत्मा कधी जन्म घेत नाही, आत्म्याचा कधी मृत्यू देखील होत नाही. शरीर नष्ट होतं पण आत्मा नष्ट होत नाही. म्हणून मृत्यू म्हणजे आत्म्याचा अंत नाहीये, मृत्यू म्हणजे एका शरीराचा फक्त त्याग आहे. पण आता खरा प्रश्न सुरू होतो की शरीराचा त्याग केल्यानंतर जीवाची पुढची अवस्था काय असते. आणि इथे आपल्याला गरुड पुराणातील प्रेतकल्प समजून घ्यावं लागेल. गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या अवस्थेचं आणि पुढील गतीचं सविस्तर वर्णन केलंय. त्यामध्ये प्रामुख्याने प्रेत हा शब्द येतो. पण या ठिकाणी एक गैरसमज होऊ शकतो की प्रेत म्हणजेच आत्मा आहे का? आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की प्रेत आणि आत्मा हे दोन शब्द एकाच अर्थाने आपण वापरू शकत नाहीत. दोघांचेही अर्थ संदर्भ वेगळे आहेत. आत्मा हा शाश्वत जीव आहे, तर गरुड पुराणाच्या प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या संक्रमणाशी संबंधित प्रेतावस्था वर्णन केली आहे. या संदर्भात पिंड आणि मृत्यूनंतरचे संस्कार यांचा देखील उल्लेख येतो. गरुड पुराणात 10व्या दिवसाच्या पिंडाचा तसेच एकादशी आणि द्वादशीच्या दिवसांशी केलेल्या तर्पणाचा देखील उल्लेख येतो. म्हणजेच आपण ज्या 10, 11, 12 आणि 13व्या दिवसांचा विधी पाहतो त्यांच्या मागे एक शास्त्रीय संदर्भ आहे. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, 13व्या दिवशी नेमकं काय होतं? गरुड पुराणामध्ये एक अत्यंत महत्वाचा श्लोक येतो. त्रयोदशेनी सप्रेतो नियतेच महापथे पिंडजम देहमाश्रित्य दिवा नक्तम बुभुक्षितः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की 13व्या दिवशी ते प्रेत महापथावर नेलं जातं. आता या श्लोकातील एक शब्द नीट तुम्ही लक्षात घ्या. नियतेच महापथे म्हणजे महापथावर नेलं जातं. पण या श्लोकामध्ये सरळ सरळ असं कुठंही म्हणलेलं नाहीये की 13व्या दिवसापर्यंत तो आत्मा त्या घरीच बसून राहतो आणि 13व्या दिवशी घरातून बाहेर पडतो, असा उल्लेख कुठेही नाही. गरुड पुराणात इथे त्या प्रेताच्या पुढच्या गतीचा आणि त्या महापथावरील प्रवासाचा संदर्भ आहे. आणि त्याच्यानंतर गरुड पुराणात यममार्गाचं आणि त्या प्रवासातील विविध अवस्थांचं देखील अतिशय सविस्तर वर्णन आहे. म्हणून इथे पहिलं महत्वाचं उत्तर आपल्याला मिळतं की 13 दिवसांचा शास्त्रीय संदर्भ आहे, पण आत्मा 13 दिवस आपल्याच घरात राहतो किंवा त्याच घरात राहतो हे शास्त्राचं अचूक किंवा सार्वत्रिक विधान नाही. मग आता दुसरा प्रश्न, जर आत्मा 13 दिवस घरातच राहतो असं शास्त्र सांगत नसेल तर मृत्यूनंतर जीवाला आपल्या घराची, कुटुंबाची किंवा जवळच्या व्यक्तींची आठवण किंवा आसक्ती असू शकते का? इथे आपल्याला त्या जीवाची चेतना आणि त्याची आसक्ती समजून घ्यावी लागेल. श्रीमद भागवतामध्ये अजामिळाची कथा येते. अजामिळ जेव्हा मृत्यूच्या जवळ आला होता तेव्हा त्याचं मन त्याच्या मुलामध्ये गुंतलेलं होतं आणि मृत्यूच्या वेळी त्याला यमदूत दिसले. अजामिळाने यमदूतांना पाहिलं. ते त्याला घेऊन जाण्यासाठी आले होते. भयभीत झालेल्या अजामिळाने आपल्या मुलाला हाक मारली. आता त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण. त्यांनी मोठ्याने हाक मारली. इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजते. मृत्यूच्या वेळी मनाची अवस्था ही खूप महत्वाची आहे. आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये
हा सिद्धांत सांगताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला संबोधताना या श्लोकाचा उल्लेख करतात. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. याचा अर्थ असा की जीव देहत्यागाच्या वेळी ज्या भावनेचं स्मरण करतो त्याच भावनेशी संबंधित पुढील गती त्याला प्राप्त होते. म्हणूनच मृत्यूच्या वेळी मन कुठे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच भक्ती मार्गामध्ये कृष्ण स्मरण ही केवळ मृत्यूच्या वेळेची गोष्ट नाही किंवा त्या अंतिम समयाची गोष्ट नाहीये. संपूर्ण आयुष्यभर कृष्ण स्मरणाचा सराव करायचा आहे. कारण ज्या गोष्टीत आपण आयुष्यभर मन गुंतवतो त्याच गोष्टीचा प्रभाव अंतकाळी देखील दिसतो. आता अजामिळाच्या प्रसंगात आणखीन एक अद्भुत घटना घडतीये. यमदूत त्याचा जीव घेण्यासाठी आले होते, पण अजामिळाच्या मुखातून नारायण हे भगवन नाम उच्चारलं गेलं आणि त्याच वेळी विष्णुदूत प्रकट झाले. त्यावेळी यमदूत अजामिळाचा जीव हृदयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु भगवान विष्णूंच्या दूतांनी त्यांना थांबवलं, त्या यमदूतांना थांबवलं. आणि इथेच गौडीय वैष्णव तत्वज्ञानाचा अत्यंत सुंदर मुद्दा समोर येतो, ती म्हणजे भगवन नामाची शक्ती. अजामिळाने खरं तर आपल्या मुलाला हाक मारली होती, त्याला भगवान नारायणाला हाक मारायची इच्छा देखील नव्हती. नकळत त्याच्या मुखामध्ये नारायणाचं भगवंताचं नाव आलं होतं, तरीही त्याच्या मुखातून भगवन नाम प्रकट झालं म्हणून विष्णुदूत आले. श्रील प्रभुपाद देखील आपल्या तात्पर्यात या प्रसंगातून भगवन नामाच्या शक्तीवर विशेष भर देत आहेत, महत्व सांगतायत. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की प्रत्येक जीवासाठी मृत्यूनंतर एकच प्रक्रिया, एकच मार्ग आणि एकाच प्रकारचा पुढच्या 13 दिवसांचा अनुभव असतो. जीवाची अवस्था, त्याची कर्म, त्याची चेतना आणि विशेषतः भगवत भक्ती हे सर्वात महत्वाचं आहे. मग आता आणखीन एक प्रश्न, जर आत्मा 13 दिवस घरातच राहतो हे निश्चित नसेल तर मग 10, 11, 12 किंवा 13 दिवसांचे विधी का केले जातात? गरुड पुराणाच्या प्रेत कल्पाकडे पुन्हा यावं लागेल. मृत्यूनंतरच्या काळातील पिंड आणि तर्पणाशी संबंधित वर्णन येतं आणि 13व्या दिवशी प्रेताच्या महापथावरील गतीचा उल्लेख येतो. म्हणून या विधींकडे फक्त तो आत्मा घरात आहे म्हणून त्याला काहीतरी जेवण द्यायचं एवढ्याच अर्थाने पाहणं योग्य ठरणार नाही. हे मृत्यूनंतरच्या संक्रमणाशी संबंधित शास्त्रीय संस्कार आहेत. त्यामुळे 13 दिवसांच्या परंपरेला शास्त्रीय आधार आहे, पण त्याचा अर्थ शाश्वत आत्मा 13 दिवस त्या घरातच अडकून राहतो असा अर्थ काढणं योग्य नाही. आता पुढचा प्रश्न येतो की मग 13 दिवसानंतर काय? गरुड पुराणात महापथ आणि यममार्गाचा पुढील प्रवास वर्णन केलाय, पण भगवद्गीता आपल्याला यापेक्षा देखील व्यापक तत्व सांगतं. जीवाची पुढील गती ही कर्म, गुण आणि चेतना यांच्याशी संबंधित आहेत. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतायत, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाहा जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसाहा. गीतेच्या 14व्या अध्यायामधला हा अजून एक महत्वाचा श्लोक आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत की सत्वगुणामध्ये असलेले लोक उच्च गतीकडे जातात, रजोगुणी मध्यम अवस्थेत राहतात आणि तमोगुणाच्या अधीन असलेले लोक अधोगतीकडे जातात. म्हणून मृत्यूनंतरची गती समजून घेताना फक्त 13 दिवस या गोष्टीकडे बघून अजिबात चालणार नाही. आपल्याला काय पाहावं लागेल? आपल्याला पाहावं लागेल की आपली कर्म काय आहेत, आपली चेतना कशी आहे आणि सर्वात महत्वाचं आपलं मन सदैव कुणाच्या विचारात, कुणाच्या स्मरणामध्ये रममाण आहे. आणि आता या संपूर्ण विषयाचा किंवा या व्हिडिओचा अत्यंत सुंदर आणि महत्वाचा भाग येतो. भक्ताचा अंतिम उद्देश काय? फक्त चांगला पुढचा जन्म की फक्त स्वर्ग? तर ह्या दोन्हीपैकी नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत, अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम स प्रयाती य प्रयाती स मद्भावम याती नास्त्यत्र संशय. 8व्या अध्यायातला हा अत्यंत महत्वाचा श्लोक. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जो अंतकाळी माझं स्मरण करत देहाचा त्याग करतो, देह त्याग करतो, तो माझ्या भावाला म्हणजे माझ्याकडे भगवान श्रीकृष्णांकडे प्राप्त होतो, त्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि श्रीमद भागवत तर जीवनाची सर्वोच्च सिद्धी सांगतं.
भागवता श्लोक आहे, एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती. अंते नारायण स्मृती हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. मानवी जीवनाची सर्वोच्च सिद्धी म्हणजे अंतकाळी भगवान नारायणांचं स्मरण होणं. जर अंतकाळी आपल्याला भगवंतांचं स्मरण झालं तर या जीवनाचं, या मनुष्य देहाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. म्हणून आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर आता अगदी स्पष्टपणे देऊया. मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस त्याच घरात राहतो का? शास्त्राच्या आधारावर असं सार्वत्रिकपणे अजिबात म्हणता येणार नाही. त्याला शास्त्राचा कुठेही आधार नाही. मृत्यूनंतर जीव हा आपल्या स्थूल शरीराचा त्याग करतो. गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या प्रेतावस्थेचा, पिंडादी संस्कारांचा आणि पुढील गतीचा उल्लेख आहे. विशेषतः 13व्या दिवशी त्रयोदशींनीही सप्रेतो नियतेच महापथ असं वर्णन येतं. म्हणजे त्या प्रेताची महापथावर गती होते 13व्या दिवसापासून. याचा अर्थ अजिबात नाहीये की 13 दिवस तो आत्मा त्याच घरात राहतो. आणि सर्वात महत्वाचं, एखाद्या जीवाची आत्म्याची पुढची गती ही फक्त त्या 13 दिवसांच्या विधींनी अजिबात ठरत नाही. त्या जीवाची कर्म, त्याची चेतना आणि भगवत स्मरण यांना अत्यंत महत्व आहे. म्हणून हा प्रश्न केवळ मृत्यूनंतर काय होतो किंवा आत्मा किती दिवस घरात राहतो, 13व्या दिवशी काय होतं इथपर्यंत मर्यादित नाही, तर तो आपल्या आजच्या जीवनाचा प्रश्न आहे. कारण आपण ज्या गोष्टींचं स्मरण करतोय आज, ज्या गोष्टींमध्ये आज आपण मनाला गुंतवतोय, ज्याच्यासाठी आज आपण आयुष्य जगतोय, त्याचाच ठसा आपल्या चेतनेवरती उमटला जातो. म्हणूनच भक्ती मार्ग आपल्याला सांगतो की मृत्यूच्या दिवशी कृष्णाचं स्मरण व्हावं, यासाठी कृष्णाचं स्मरण आजच सुरू करावं. आज जर जिभेवर हरे कृष्णा महामंत्र असेल, आज जीवनात जर भगवद्गीतेचं चिंतन असेल, वाचन असेल, आज जर साधू संघ भेटत असेल, भक्ती असेल, तर हळूहळू आपली चेतना कृष्णमय होत जाईल. आणि म्हणूनच श्रीमद भागवत सांगतं, अंते नारायण स्मृती, आणि अंतिम क्षणी देखील नारायणाचं स्मरण हीच मानवी जीवनाची सर्वोच्च सिद्धी आहे. धन्यवाद. हरे कृष्णा.